आज आपला व्हिडिओ ना संध्याकाळच्या वेळेस चालू होतोय आणि आत्ताच मी दिवाबत्ती केलेली आहे देवाकडे आणि तुळशीकडे पण दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. आणि आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नेहमी ना मी दिवा लावायच्या आधी कुकर वगैरे लावून ठेवते आणि मग बहुतेक वेळा मी खूपदा शेअर केलं की कुकर लावते आणि मग दिवा लावायला जाते. आज मात्र तसं नाही केलेलं. दिवा वगैरे लावून आले आणि कुकर लावते कारण जे बराच वेळ झालेला आहे. सुरुवात करणार होते खरं म्हणजे लवकरच, कारण आज ठरवलेलं होतं की जेवणाची सुरुवात लवकर करायची, पण वेळ झाला. मग आधी कारण संध्याकाळी कसं 7, 7:15 आपण दिवा लावून घेतो, त्यामुळे आधी दिवा लावला. कारण दिवा लावून बसले असते तर मग म्हणजे कुकर लावत बसले असते ना तर दिवा लावायला वेळ झाला असता, कारण दिवा वेळेत लावला पाहिजे. म्हणून दिवा आधी देवाकडे म्हटलं, तुळशीकडे देवाकडे दिवा लावून घ्यावा आणि मगच म्हटलं कुकर लावून घ्यावा. कुकर जरी घासून ठेवलेला असला आपण करून तरी मी धुवून घेते प्रत्येक वेळेला कुकर. आणि आता डाळ आणि तांदूळ लावणार आहे. वरणासाठी डाळ लावेन आणि मग तांदूळ पण भातासाठी. ठरवलेलं वेगळंच आणि झालं वेगळंच असं झालं. 1-2 वेळा ना सकाळी वाटलं की सकाळपासूनच आपण शूट करावं, पण म्हटलं का संध्याकाळी बराच शूट करायचं आहे तर संध्याकाळीच करूया म्हटलं. कारण संकष्टीचं म्हणजे आपण संध्याकाळीच बरंचसं का करत असतो. म्हटलं संध्याकाळीच करूया, सकाळचं काय घ्यायला नको. अभिषेक वगैरे केला पण म्हणते काय घ्यायला नको म्हटलं, संध्याकाळीच म्हटलं लवकर चालू करायचं. पण ॲक्च्युली वेळच झाला खूप. कुकर लावलं आहे आणि नारळी झोपली. अंगारकी संकष्टी आहे, वाटेल तर मोदक केलं तर मोदक करायला, मोदकासाठीच हा नारळ आणला होता. पण असं की आणि कालपासूनच मी तयारी केली. म्हटलं कसं लवकर, कारण हा व्हिडिओ आता कसा लवकर गेला पाहिजे, म्हणजे उद्या जो व्हिडिओ आहे तो हा येणार, म्हणून म्हटलं लवकर तयारीत असलेलं बरं आपण. एवढ्यासाठी मी काय केलं, नारळ वगैरे काल चालू ठेवलं बससाठी, कारण आज आवरता येईल आहे. पण झालं असं की तब्येत जराशी माझी झाली, त्यामुळेच मी कसं होतं उपवास वगैरे एवढं तुम्ही काय करते म्हणजे ते करण्याचं ह्याच्यात पूर्वी करत होतं, पण आता त्रास होतो म्हणून मग करत होतो. पण अंगारकी आहे म्हटलं करायला, आणि अंगारकी आहे म्हणूनच मी म्हटलं, तर इतरला प्रत्येक संकष्टीला जवळजवळ खीर मोदक असं नाही असतं. बहुतेकाला मोदक असतात, खीर असते. यावेळेला असं जमण्यासारखं जात नाही आहे. त्याला वरण भात नैवेद्याला आणि गोडगी वगैरे करायची झाली. अंगारकी आहे म्हणूनच तर उपवास धरलेला, पण तो जमणंच शक्य नव्हतं, म्हणजे हे झालं. आणि बाकीचं पोट गच्चच असतं त्यामुळे मग तेवढंच बस, मग पोटाला पण त्रास होतो असं होतं. आणि करण्याची पण हे असते, चेहऱ्यावर लक्षात येते. आणलेलं नाही तयारी केलेली पण शक्य नाही मला करणंच असं. तरी ते बोलेपर्यंत कुकर पण झालेलं आहे आणि ते रवा भाजायला घेतला. तर म्हटलं तसं की गोडासाठी म्हटलं काहीतरी करावं, आणि खीर करायची नाही लक्षातच नाही. आत्ता लक्षात आलं की अरे खीर केली असती तरी चाललं असतं, शेवया वगैरे होत्या घरात, पण त्या ह्याच्यात ना लक्षातच आलं नाही. कसं होतं, तब्येतला आपल्याला त्रास व्हायला नाही हे सगळं लक्षातलं जातं. तब्येत छान असला की मग किती एक नव्हे तर 10 पदार्थ करायला होतात, पण तब्येत जर बरी नसली तर 1-2 पदार्थ करताना पण होतं. तर म्हटलं शिरा करावा. तर म्हणजे आज मला खरंच मनापासून असे मोदक करायचे होते, मसाले भात वगैरे करायचा होता, पण ते सगळंच वेगळंच झालं एकदम. पण होतं असं काही वेळेला, ते काय आपल्या हातात नसतं, इलाज नसतो त्याला. आणि सकाळीच काय केलं, अभिषेक वगैरे करून घेतलं, कारण मला संध्याकाळी जास्त वेळ हवा होता. एवढ्यासाठीच मी सकाळी सगळंच अभिषेक म्हणा किंवा श्लोक वगैरे म्हणायचा, नित्यसेवा जे काय आपण करतो ते सकाळीच करून घेतलं. म्हणजे म्हटलं कसं होईल संध्याकाळी व्यवस्थित आपल्याला शांतपणे करता. आणि मला हा एडिट करायचा असल्यामुळे की नाही हे मी सगळं असं प्लॅनिंग केलेलं. आणि त्यातनं हर्षदाची परीक्षा चालू आहे, तर तिची परीक्षा नसते ना चालू, तर मग तिची जराशी मदत घेऊन थोडंफार काहीतरी काय मोदक का असे ना मग केलं असतं वरण भात मोदक. पण तिची परीक्षा चालू आहे आणि बराच वेळ पण झाला आणि 9:15 दरम्यान म्हणजे लवकरच आहे ना चंद्रोदय, त्यामुळे म्हटलं हे जेवण असं करावं. त्यामुळे वरण भात शिरा असं गेलं आणि पापड म्हटलं एखादा तळावा. आज ना संध्याकाळपासून इतकं मनात हे वाटत होतं की दर संकष्टीला, इतर संकष्टी महिन्याची असते तेव्हा मी नेहमी मोदक वगैरे करते, आणि आता अंगारकी संकष्टी असून मला करता येत नाही आहे. तर आज असं वाटत होतं की आज का मोदक माझ्याकडून करून घेतले नाहीत बाप्पानी, असं सारखं वाटत होतं. तर नैवेद्य झालं ना असा वाढून घेतला, म्हणजे नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं असं, आणि आरती करून घेतली आम्ही दोघींनी. जय देव जय देव दत्ता स्वामी
तर आरती वगैरे ना करून घेतली आणि दोघींनी पण कर्पूर आरती घेतली आणि दोघींनी पण ओवाळून घेतलं. देवरात नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला देवाला आणि चंद्राला दाखवायचं आहे, चंद्राला ओवाळायचंही आहे. तर चंद्राला ओवाळून घेते. तर चंद्राला इथे ओवाळून घेते आणि नैवेद्य पण दाखवून घेणार आहे. थोडीशी अडचण होते कारण गॅलरी छोटी आणि दरवाजा ना तो आत सरकणारा करायला पाहिजे होता. ते त्यांना मी म्हणत होते तेव्हा आत आपण ढकलायचा करूया, तर म्हणजे आतल्या बाजूला होईल असा, आत उघडेल असा करूया. त्यामुळे कशी थोडीशी अडचण झाल्यासारखी होते दरवाजा उघडला की. ते नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि आता आम्ही जेवून घेऊ कारण उपवास आहे आमचा दोघींचा, हर्षदाचा आणि माझा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.